नमस्कार नमस्कार मंडळी. मित्रांनो, झिंगा चॅनलच्या या नवीन एपिसोडमध्ये आपले सहर्ष स्वागत. मी शशांक पांचाळ आपले स्वागत करीत आहे आणि माझ्या बरोबर माझा मित्र भाऊ प्रसाद पांचाळ हा देखील उपस्थित आहे. प्रसाद, आज आपण बनवतो आहोत ते म्हणजे नारळाच्या दुधातील मेथीची भाजी. मंडळी ऐकता ना, नारळाच्या दुधातील मेथीची भाजी. हो, आणि त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. त्यासाठी लागणारं साहित्य हे अशा प्रकारे आहे. सगळ्यात पहिलं आपण घेतो आहोत ताजी मेथी, ही आपण बारीक चिरून घेणार आहोत. त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला लागणार आहे तो म्हणजे मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, मीठ, 3 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 1 नारळाचा रस किंवा आपण त्याला म्हणून नारळाचं दूध हे 1 वाटी, तसंच गरम मसाला, मटार आणि 1 लसणीच्या कांद्यामधल्या सगळ्या पाकळ्या ज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या बारीक चिरलेल्या लसूण. तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. प्रसाद, सुरुवात करूया. हो, नक्कीच ना. चला, सगळ्यात आधी मी गॅस पेटवून घेतोय. पहिली गोष्ट ना. हो ना. गॅस पेटवल्यानंतर थोडा वेळ तवा तापायला हवाय. तवा तापून झाल्यानंतर आपण टाकूया तेल. तेल किती घ्यायचं? थांब जरा 2 मिनिटं. आपण साधारणपणे 2 ते 3 चमचे तेल घेऊया. तर आता आपला हा तवा तापलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पुरेसं तेल टाकून घेऊ. हे तेल या तव्याला सगळीकडे लागलं पाहिजे, ही काळजी आपण घ्यावी. हे तेल तापलं. तेल तापल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण ह्याच्यात टाकणार आहोत ते म्हणजे लसूण. ही पूर्ण सगळी लसूण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. लसूण ही लाल झाली की आपण त्यात टाकणार आहोत तो म्हणजे कांदा. प्रसाद, तो कांदा दे. कांदा पूर्ण टाकायचा? हो, सगळा टाक. हो. प्रसाद, हा कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की आपण त्यात ऍड करणार आहोत ते म्हणजे मटर. टाक ते मटर. हो, टाक. तसंच आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ते मिरच्या. या हो, 3 मिरच्या मी घेतलेल्या आहेत उभ्या चिरून. तर टाक त्या. तिने टाकू? हो, 3 टाक. तिखट नाही होणार? नाही नाही, आपण नारळाचं दूध ऍड करतोय ना, हा, हा, हा. त्यामुळे त्याचा तिखटपणा हा साधारण मारला जाईल. त्यामुळे आपण घेत आहोत 3 मिरच्या या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. त्यामुळे दाताखाली जर आल्या तर आपण त्या सहजपणे काढू शकतो बाजूला. यानंतर आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत ते म्हणजे 1 टीस्पून गरम मसाला. टाकू? हो. आता आपण ह्याच्यावर ठेवूया झाकण आणि साधारण 1 ते 1.5 मिनिटं आपण ह्याला मंद आचेवर शिजवून घेऊया. प्रसाद, साधारण 1.5 ते 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ह्याचं झाकण हे बाजूला ठेवूया आणि आपले वाटाणे पाहूया. हे पहा, वाटाणे शिजलेले आहेत. हो, शिजलेले. हा, आता आपण यात मेथी ऍड करूया.
ही मेथी बघ, ताजी बारीक चिरलेली मेथी आहे, ती सगळी आता याच्यामध्ये ऍड कर. टाकू मी? हो. गॅस मोठा करतोय. आता पुन्हा एकदा आपण ह्या भाजीला शिजण्यासाठी 1.5 ते 2 मिनिटं झाकण ठेवूया आणि गॅस बारीक करूया. मंद आचेवर. हो. शशांक, मला वाटतं आता भाजी शिजली असेल नाही? हो ना. आपण आता झाकण बाजूला करूया हा. आणि पाहूया आपली भाजी कितपत शिजली आहे. अरे वा, फारच छान. प्रसाद, हा. ही भाजी आता आपली मस्तपैकी तयार झालेली आहे. आता आपण काय करूया, या स्टेजला यात आपण ऍड करणार आहोत ते म्हणजे नारळाचं दूध. बरोबर. अगदी अलगद हाताने, गॅस मंद आहे हे लक्षात ठेवा, हा. मंद गॅस वरतीच आपल्याला हे नारळाचं दूध टाकून घ्यायचंय. हे पहा, अगदी थोडं थोडं करून आपल्याला हे नारळाचं दूध या भाजीमध्ये ऍड करायचं आहे आणि ही क्रीमी मेथीची भाजी आपण अशा पद्धतीने तयार करतो आहोत. काय प्रसाद, कशी वाटते भाजी बघ? हा, एकदम creamy वाटते. रंग बघ त्याचा. हा. मेथीची भाजी ना खरोखर ही आयुर्वेदिक दृष्ट्या हो, आणि थंडीच्या सीझन मध्ये मेथीची भाजी बेस्ट आहे. शुगरसाठी पण चांगली. हो ना, शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी. हे बघ, थोडस आपण हे दूध आटवून घेऊया. त्यासाठी गॅस थोडा मोठा केलाय मी. मलाही भाजी वाटते आता. क्रीमी. तिला मराठीत मलाही वाटतं काय शशांक? मलईदार म्हणू आपण त्याला. मलाईदार भाजी. मलईदार. हा, हा. वा, चला, आपली भाजी ही तयार झालेली आहे. आता ही आपण सर्व करण्यासाठी रेडी करूया. मला वाटतं याच्यात एक गोष्ट टाकायची ना. मीठ. मीठ. मीठ टाकायचं नाही. अगदी बरोबर. बघ, तुझ्याशी बोलता बोलता हे सगळं राहून जातं. टाकूया टाकूया मीठ टाकूया. सगळ्या गोष्टी आहेत. हो. मीठ आहे. हो ना. आपण टाकूया चवीपुरतं मीठ. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आणि अगदी तुम्हाला जर वाटत असेल तर त्याच्यावर झाकण ठेवूया, थोडस मीठ मुरेल. गॅस बारीक करतोय मी आता. आणि हो, अगदी 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. प्रसाद, 1 मिनिट झालेला आहे. हो, बघूया ना. आपली भाजी वा पूर्णपणे तयार झालेली आहे. आता आपण सर्व करूया बाबा. आणि तू खाऊन बघा ती पहिली कशी झाली. भाजी, भाकरी, चपाती कशाही बरोबर खा. भाकरी असो, चपाती असो, पाव असो, भात असो, कशाही बरोबर चांगली लागते. तर आता आपण गॅस बंद करूया.
आणि आपण आता सर्व करूया भाजी. प्रसाद, हा. हे आपण ताट मांडलंय. आता आम्ही ह्या भाजीवर थोडीशी गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकतोय. वा. ओके, तर आपलं हे ताट तयार. तयार. आता ह्याची चव बघ आणि मला सांग भाजी कशी झाली. नक्कीच. चपाती ठेवली, चपातीबरोबर खाऊन बघ. तर मंडळी, ही चव कशी आहे ती बघतोय आणि तुम्हाला पण सांगतो. मीही खातोय. काय कसं तुमचा शब्द येऊ दे. खाऊ दे तर. वा. वा, सुंदर. तर मंडळी, आज आपण बघितली नारळाच्या दुधातील मेथीची भाजी. अशाच नवनवीन रेसिपी आपण याच्या पुढेही आमच्या चॅनलवर पाहणार आहोत. आमच्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा, झिंगाट चॅनल. झिंगाट चॅनल. आणि मंडळी, आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि याच्या पुढे देखील नवनवीन एपिसोड पाहायला विसरू नका, झिंगाट चॅनल. आमच्या झिंगाट चॅनलवर. नमस्कार. तोपर्यंत नमस्कार.